मंडळी, आज आहे चैत्र शुद्ध चतुर्दशी। तर आज आमचा कुधर्म असतो, काही काहींकडे पौर्णिमेला असतो, पण आमचा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी असतो। चतुर्दशीच्या दिवशी देवीचा कुधर्म आरती असते आमची। तर आम्ही इथे पुरणाचा स्वयंपाक करतो। तर इथे आता पुरण होतोय। पहिले डाळ बारीक करून घेतली पुरणाची मी शिजवून, आणि त्याच्यात आता साखर आणि गूळ टाकून ते शिजतंय। ते पातळ आहे, थोड्या वेळाने घट्ट होईल ते। इकडे खिरी देवीच्या प्रसादासाठी खीर, त्यासाठी दूध उकळत आहे। इकडे कांदा भाजतोय मसाला आपला पुरणाच्या आमटीसाठी। वरण भात झालाय, पीठ पण मळून झाले पुरणाच्या पोळीचं। आता थोड्या वेळाने मी कुधर्माची आरती करणार आहे, ती पण दाखवते तुम्हाला, आणि देवीची आरती पण दाखवते। तर आता हे थोडंसं पुरण वगैरे शिजलं का मी तुम्हाला परत भेटते। बाय। हे बघा मंडळी, आता मी दिव्यासाठी कणिक भिजून घेते। त्याच्यापूर्वी हे पुरण झालंय, गुळाचं पुरण म्हणून रंग असा आलाय। ते आता झालंय ना, ते मस्त झालं। खीर आणि आमटी, वरण आणि भात आणि दिवे आणि भजे तळण राहिलंय अजून माझं, पोळ्या पण राहिल्या। आता पहिले मी हे दिवे करून घेते, कारण की हे दिवे करून त्याला वाफून घ्यावे लागतात। आता याच्यामध्ये मी दही, मध, अजून तूप आणि गूळ राहिला टाकायचं। गूळ आणि दुधात भिजवते थोडक्यात मी। आता हे दूध टाकते, दुधात हळूहळू भिजवून घेते। आता हे असं भिजवून घेते। चिडचिड होऊन जाते बाबा जीवाची। थोडंसं घट्टच मळायचं ते। आरत्या असतात वर्षातून, दुसरी आमची एक माघ पौर्णिमेची माघ 2 महिन्यापूर्वी झाली। ती चैत्र पौर्णिमा आणि तिसरी राखी पौर्णिमा। दिवे झाले लावून, आता आम्ही आरती करतो। सुंदर
दिवे चालू आहे. आता दिवे जेव्हा विजतील तेव्हा हे सगळे फुलवाती काढून घ्यायच्या आणि त्यामध्ये विड्याच्या पानांवर टाक ठेवून आम्ही देवी ठेवतो त्याच्यावर, आमची कुलस्वामिनी. आणि मग ते आता उद्या पौर्णिमा आहे तर उद्यापर्यंत ते झाकून ठेवायचे. मग आम्ही उद्या हे सर्व दिवे हे सर्व उद्या खाऊ. आता पौर्णिमेला खाता. आमची आज आरती असते, आज करून आम्ही उद्या खातो पौर्णिमेच्या दिवशी. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. बाय.